शिवा राजा बैला ये सर्वा तर मित्रांनो आपल्याला बात अवघड करायची आणि चिखलाचं काम चालू आहे आपल्या शिवाचा बिवालासाठी आपल्या छोटासा नांगर कर. नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष भांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो आजपासून आपण आवणीला सुरुवात केली. तर बघू शकता मनीषा पण रोप खाण्याला आले आणि मामा पण आलाय आणि एवढा रोप आहे पहा. रोप काय एवढा चांगला नाही आहे पण मग नाहीपेक्षा आता कसे लावायच लागेल नाही का. तर आपण जबरदस्त व्हिडिओ आणणार आहे मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू पहा. मामा आवणी झाली का तुझी? ट्रॅक्टर नव्हता आला आज? तर मामा आला जराशी आपल्या रोप खणून लागाय आणि तो ट्रॅक्टरची मोकर वाट पाहत होता, त्याला ट्रॅक्टर भेटला नाही. आज माणसं नाही त्याच्याकडं, तो मोठा जमीनदार आहे, भरपूर जमीन आहे त्याला आणि त्यामुळं मग ट्रॅक्टर नाही भेटल्यामुळं मग माणसं पण सोडून दिला ती त्याला आणि आपल्याकडं थोडंसं मदतीसाठी आला आहे. तर रोप खणायला रोप गेलं पातळ होऊन पार आणि तिकडं थोडा रोप आहे अजून, त्या इकडं वरच्या पटेली टाकायला लागेल. आणि मनीषा पहा बरं तर वाकड तिकडे हो सुटले. तर चला आता इकडून पाणी आता पहा आपल्याला ह्या इकडून त्या सांडेवरतून आणि इकडं वावर आहेत ते लई लावायला लागेल. तर चला मित्रांनो आता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहू, मस्त व्हिडिओ होणार आहे नाही का. तर मित्रांनो आपल्याला बात अवघड करायची आणि चिखलाचं काम चालू आहे आपलावाला. तर आपल्या शिवाचा बिवालासाठी आपल्या छोटासा नांगर करून घेतला आपण स्वतःच बनवलं बरं का. आणि मस्तपैकी कसे चालत आहेत व्हिडिओच्या माध्यमातून मला कळीचा मित्रांनो. तर चला आता आपल्याला आवणी करायची, मग ते भात लावगड करून घ्यायचे. तर आपण रोप पण इडं रोप होतं, रोप एवढं चांगलं नव्हतं. तर मित्रांनो व्हिडिओ मला दाखवायचा प्रयत्न पण केलताच. तर मित्रांनो ह्या पहा आता एवढं राहिलं आहे चिखल करायचा आणि मग वरच्या पट्ट्यांमध्ये जायचे इकडं आणि ह्या इकडे राहिलं आहे बायाची पट्टी पण राहिले बरं का. तर त्या झाडं नाही का तिथं बायाचा झाड होता. तर तुम्ही आपल्याला माहीतच आहे बायाचा झाड म्हणजे काय राहते. तर आपण आता घेऊ चिखल करून. तर थोडासा पाऊस पण उघडला आहे तर गोंगटा ठेवतो इकडं मी. तर चला आपला शिवा बिवा घेऊन आपण जा शिवा बिवा चला चला रे चला. झाला आवली झाली चला. तर पहा मित्रांनो आपलं शिवण किंवा कसं चालत. तर मित्रांनो जसं दाखवेल ना तसं पळत शिवण किंवा आपलं. तर पाहू शकता आणि एकदम एकसारखं चालत होतं आणि नांगर पण त्यांनी हलकाच्या हलके मस्तपैकी आणि एकदम भारी मित्रांनो. तर पहा बरं. तर आणि आमचा म्हणलं ना मित्रांनो भरपूर असा पाऊस आहे आज, ते ना असा मुसळधार पाऊस चालू आहे. तर काय सांगायचं मित्रांनो, मी ना ती सांग फोडून दिली होती म्हणून नाही का पाणी कमी झालं. तर आपला आता नांगराचा पण होत आला. आता वरच्या चिखल करायला आपल्याला आणि मस्तपैकी चिखल पण करून घेऊ आपण मस्त. आणि तर मित्रांनो पहा एकदम सुधी वेल घेत आपल्याला आवताला जर धरलं मित्रांनो तर कोणाच बी पहा कारण उलटी पार्टी घेतली ना एका शेलवने दोन्या शेलव चालत आहे बरं का ते. तर लय भारी वेल घेत मित्रांनो. आणि आपल्याला ना बरंच कमेंट आलं ते आता तुझं आलं गोरक्ष भांडे, तुझं आलं शिवण बिवण विकायचं का. पण मित्रांनो आपल्याला काय सध्या काही विकायचं नाही बरं का. काय माहिती आहे का, अजून आपली कामं राहिला ते सध्या तर आहे ते. पण मग जेव्हा विकायची तर मी तर तुम्हाला व्हिडिओ तर टाकेल, व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकतो नाही का. तर मित्रांनो एकसारखे हेल्मेट आणि आपला शिवण बिवा तर मस्त आहे कामाला टकाटकात आणि मस्त काम पण त्यांच्याशिवाय काम नाही. तर मला एक सांगायचं मित्रांनो प्रत्येकाच्या घरी 2 जनावरं पाहिजेलच.
तर मित्रांनो ह्या टायमाला आवणीच्या टायमाला म्हणजे भात लागवडच्या टायमाला ट्रॅक्टर पाहतात लोक. पण ट्रॅक्टर पाहतात मित्रांनो, पण ट्रॅक्टरसुद्धा गाई भेटत नाही. प्रत्येकाची कामाला राहतात, त्यामुळं मग ट्रॅक्टर काय भेटत नाही मित्रांनो. त्यामुळं आपला तर मित्रांनो पहा आपल्या आवणी पण झाली. आता खालची पट्टी वरची आणि ही एक पट्टी लावली आपण. 2-3 पट्ट्या लावून घेतल्या. आणि कसं लावताना आहे ना मित्रांनो, काल आहे ना मोकार पाऊस होता. पाऊस असल्यामुळे ना हिडू काढायला काही जमले नाही लावताना. पण मग आपलं लावणं झालं आणि इकडं पा मोठं उरलं ते दिसलं का, इकडं आहे ते निमं आणि इकडं पण आहे ती. तर ह्या पा एकदम दाट लावला आपण. तर ह्या सुंदरचं आहे बरं का रोप. आणि रोपाही कमी होता मित्रांनो, पातळ झालता. पण मग मस्तपैकी रोप उरून राहिला. जिडं पण उरलं ते मूठ एक बाचाकभर. तर ह्या इकडून वरून लावलं आपण. याच्यात ह्या नवीन तयार केला बरं का, मूठ उरलं होतं ना, मग ह्या बारीक टाकले. हे काय एवढाच आहे. तर मस्तपैकी आपली आवणी पण झाली. आणि कालचा पाऊस आहे ना मित्रांनो असा जबरदस्त होता ना, तर मोबाईलसुद्धा हातात धरायला मार्ग नव्हता. तर मोबाईल धरावा का आपला घोंगडी धरावा का कागद धरावा काही सुचत नव्हता नाही का. तर त्यामुळं आणि आपला गावच जवळच आहे, गावाशेजारीच आपली जमीन आहे. तर मी कधीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं. तर हे पाय आपला गाव इथे बघितलं का, मस्त असा निसर्गरम्य वातावरणामध्ये डोंगरावर बसेल मस्तपैकी. आणि आता पाऊस उघडला आहे थोडासा, त्यामुळं मग आणि इकडं रोपा खणतात, इकडं पण माणसाचे रोपा खणायला. हे काय कसं वातावरण वाटत आहे तुम्हाला, हे मस्त ना. तर वड्याला भरपूर पाणी आहे पा, हे जुरं निघालं. हे काय चालून मग तर इथं आवडायची आपल्याला थोडासा. काल शनिवार असल्यामुळं मग थोडंसं मूठ ठेवलं होतं ना, मग तेवढं मूठ लावायचं आहे आपल्याला. आणि हे काय आपल्याला डोक्यात लावायचं. तर पाणी उघडलं त्यामुळं